आज बॅलन्स शीटचं लेक्चर. त्याच्यामध्ये बरंच सांगावं लागणार आहे. हे लिहून ठेवलंय मी आधीच. बॅलन्स शीट इज ए स्टेटमेंट. म्हणजे हे पत्रक आहे. इट इज नॉट अन अकाउंट. नॉट अन अकाउंट. अकाउंट असतं तर कोपऱ्याला डेबिट क्रेडिट लिहिलं असतं. रुलिंग लेजर सारखंच आहे, ट्रेडिंग पीएल सारखंच आहे, पण हे स्टेटमेंट आहे. इट इज अ स्टेटमेंट. इट इज नॉट अन अकाउंट. हा अकाउंट नाहीये, हे स्टेटमेंट आहे. इट शोज फिनान्शियल पोझिशन. हे आपल्या आधीच्या लेक्चरला झालं होतं. इट शोज फिनान्शियल पोझिशन म्हणजे काय? आपल्याला आपल्या व्यवसायाची आर्थिक स्थिती बॅलन्स शीट वरनं कळते. आपला व्यवसाय साऊंड पोझिशन नाही का डिझॉल्युशन कडे चाललाय, लॉस मध्ये चाललाय, हे आपल्याला बॅलन्स शीट वरनं कळतं. आर्थिक स्थिती कळते. पुन्हा एकदा, हे एक स्टेटमेंट आहे. बॅलन्स शीट हे एक स्टेटमेंट आहे. हे अकाउंट नाहीये. अकाउंट असतं तर डेबिट क्रेडिट लिहिलं असतं, टू आणि बाय लिहिलं असतं मागं. अकाउंट नाही, रुलिंग सेम आहे, पण अकाउंट नाहीये. त्याच्यानंतर ह्याच्यावरून आपल्याला काय कळते? आपल्या बिझनेसची फिनान्शियल पोझिशन. बिझनेसची म्हणजे इनडायरेक्टली त्या मालकाचाच बिझनेस आहे ना, पार्टनरचा. त्याची फिनान्शियल पोझिशन कळते. आता नवीन काय? लायबिलिटी साइड म्हणजे सोर्सेस ऑफ फंड्स. सोर्सेस ऑफ फंड्स म्हणजे आपण कॅपिटल कसं उभं केलं. आपल्या व्यवसायाच्या सुरुवातीला कॅपिटल आणतो, पैसे कमी पडले तर लोन घेतो. दोनच मार्ग, इथं दोनच मार्ग असतात. आणि पैसे कमी पडले तर बँक ओव्हरड्राफ्ट घेतो. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? करंट अकाउंटवर शिल्लक असलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे उचलायचे. सांगितलं असेल 11वीच्या लेवलला. बरं, आता ऐका. 3 मार्गाने पैसे सोर्सेस ऑफ फंड्स असतात. सोर्सेस ऑफ फंड्स म्हणजे काय? पैसा उभा करायचा पार्टनरशिपसाठी. एक, पार्टनर्सनी कॅपिटल आणायचं. दुसरं, बँक लोन घ्यायचं, कर्ज घ्यायचं. बँकेकडनं घ्या नाही तर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडनं घ्या. आणि तिसरं, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय? करंट अकाउंटवर शिल्लक असलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे उचलायचे. ही झाली लायबिलिटी साइड. म्हणजे इथं कॅपिटल फॉर्म करायचं. फॉर्मेशन ऑफ कॅपिटल कुठे कळतं? लायबिलिटी साइडला. आणि युटिलायझेशन ऑफ फंड्स कुठे कळतात? युटिलायझेशन ऑफ फंड्स म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ फंड्स. तुम्ही उभे केलेले पैसे कुठे कुठे गुंतवता? पहिलं मशिनरी, पहिली जागा लँड अँड बिल्डिंग, नंतर मशिनरी, मग फर्निचर, मग स्टॉक मध्ये, म्हणजे ज्यादा राहिले तर इन्व्हेस्टमेंट मध्ये. लक्षात आलं का? म्हणजे इकडच्या साईडला पार्टनरशिपचं कॅपिटल कसं उभं राहतं, पार्टनरशिपचं भांडवल कसं उभं करायचं. आणि इकडे काय? हे उभं राहिलेलं भांडवल कुठं गुंतवलं. कशा कशात गुंतवतात? लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, इन्व्हेस्टमेंट, स्टॉक मध्ये. दुकानात स्टॉक नको का? स्टॉक मध्ये. म्हणजे इकडं फॉर्मेशन ऑफ कॅपिटल, दुसऱ्या भाषेत सांगतो, फॉर्मेशन ऑफ कॅपिटल. आणि इकडं युटिलायझेशन ऑफ फंड्स, किंवा इथं फॉर्मेशन ऑफ फंड्स म्हणूया, चालतंय. फॉर्मेशन ऑफ फंड्स आणि इकडं युटिलायझेशन ऑफ फंड्स. खरी भाषा ही आहे. सोर्सेस ऑफ फंड्स आणि अप्लिकेशन ऑफ फंड्स. कुठेतरी येईल लायबिलिटी साइड शोज डॅश सोर्सेस ऑफ फंड्स, ऍसेट साइड शोज डॅश, खाली 4 पर्याय, किंवा तुम्हीच भरायचं आणि रिराईट करायचं सेंटेन्स. अप्लिकेशन ऑफ फंड्स हे बघण्यातच आलं नाही असं म्हणाल तुम्ही, तेव्हा ते थेरी सगळं घातलंय. त्याप्रमाणे हे 2 शब्द झाले. लक्षात आलं का? हे काय काय वापरलं? हे स्टेटमेंट आहे, हा अकाउंट नाही आहे. फिर बॅलन्स शीट वरून काय समजते? फिनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस, आपल्या बिझनेसची आर्थिक स्थिती कळती. लायबिलिटी साइडला काय कळतं? फॉर्मेशन ऑफ कॅपिटल. आणि ऍसेट साइड वरून काय कळतं? युटिलायझेशन ऑफ फंड्स किंवा कॅश. कसंही चालतंय, फंड्स म्हणजे पैसाच की. सोर्सेस लक्ष ठेवा आणि तिथं अप्लिकेशन्स लक्ष ठेवा. अप्लिकेशन ऑफ फंड्स हे शब्द लक्षात ठेवा. ऍसेट साइड म्हणजे हा अर्थ, लायबिलिटी साइड म्हणजे सोर्सेस ऑफ फंड्स. लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर अजून एक मुद्दा आहे. ऍसेट साइडला सगळे रिअल अकाउंटचं पोस्टिंग होतं. रिअल अकाउंट आणि अमाऊंट रिसिवेबल म्हणजे कळलं का? अमाऊंट रिसिवेबल म्हणजे जे पैसे आपल्याला येणं असतात ते ऍसेट साइड. आणि सगळे रिअल अकाउंट जे दृश्य असतात ते स्पर्श. लँड अँड बिल्डिंग दिसते, मशिनरी दिसते, मोटर कार दिसते. लक्षात आलं? दृश्य. डेटर्स, तुम्ही म्हणाल डेटर्स म्हणजे अहो सर डेटर्स म्हणजे कस्टमर आहेत की, पर्सनल अकाउंट आहे. नाही, डेटर्स म्हणजे येणं, कस्टमर कडचं येणं. बरोबर आहे ऍसेट साइडला. बिल्स रिसिवेबल म्हणजे काय? बिलाच्या स्वरूपातलं येणं ऍसेट साइडला. कळालं? रिअल अकाउंट आणि अमाऊंट रिसिवेबल ऍसेट साइडला. किती प्रकार सांगितले बघ. हे पण आहे, हे पण आहे, हे पण आहे. आणि इकडच्या साइडला काय येणार? कुठं लिहिलंय? पर्सनल अकाउंट्स आणि अमाऊंट
काय येणार त्याच्या उलट? पेएबल. पर्सनल अकाउंट सगळे लायबिलिटी साइडला येतात. पर्सनल अकाउंट सगळे लायबिलिटी साइडला येतात आणि अमाऊंट पेएबल म्हणजे जे आपण देणं आहे, कोणाला देणं आहे? क्रेडिटर्स, सप्लायर्सचं देणं, बिल्स पेएबल बिलाच्या स्वरूपातलं देणं, बँक लोन बँकेचं देणं. लक्षात आलं? आणि हे सगळे पर्सनल अकाउंट्स इकडे येतात, सगळे रिअल अकाउंट ऍसेट साइडला येतात. नंतर अमाऊंट रिसिवेबल ऍसेट साइडला, अमाऊंट पेएबल लायबिलिटी साइडला. अजून आपलं सगळं बोलायचं आहे एक आयटम. हे कळालं की आपण नाव कळतात, समजतात ते काय विषय नाही त्या बाजूला. लक्षात आलं हे एवढा प्रकार? हे सगळे मुद्दे तुमच्या ह्याच्यासाठी पाहिजेत. आता एक नवीन आयडिया लक्षात आली आहे. आता पुढच्या बाजूला पुढच्या टॉपिकला रिपीट करूया. मीच लेक्चर द्यायच्या आधी एमसीक्यू वाचून येतो. काय होईल? एमसीक्यू वर आधारित टॉपिकचं लेक्चर चेंज करून टाकायचं. लक्षात आलं काय? सुचलं? एमसीक्यूच्या आधारित तिथं काय काय एमसीक्यू येतात बघायचं, मुद्दे काढायचे, तिथं यायचं इथं आणि त्याच्या आधारित लेक्चर द्यायचं. तुमची तयारी होती आपण. एकात एक झालं का नाही? आता सुद्धा ते पुस्तक आल्यानंतर 2 टॉपिकचे एमसीक्यू अभ्यास करायला सुरू करून टाका. डिझॉल्युशन आणि हा टॉपिक. हा नाही आणि कुठला झाला तो? डिझॉल्युशन आणि इश्यू ऑफ शेअर्स, त्याचे एमसीक्यू बघायला सुरू करा. हा पण नंतर एक 10 प्रॉब्लेम झाल्यावर बघाच. 10 प्रॉब्लेम झाल्यावर कळेल. आता लक्षात आलंय ते पुढच्या टॉपिकला करूया. म्हणजे त्याला धरून लेक्चर द्यायचं. त्याला धरून 20 मार्क आहे तो आणि 20 मार्क 20च ना, 4 5 24 हा 20 मार्क आहे आणि ते पाडणं मात्र अवघड आहे. अभ्यास खूप करायला लागणार तर पडतील ते मार्क, मिळतील. आणि तुमचं नशीब नेमकं त्या 10 पैकी कुठला ऑप्शन तुम्हाला येईल, तुम्हाला ते कुठलं येईल त्या 10 पैकी त्याच्यावर आहे. आन्सर इन वन सेंटेन्स झालं की गेलंच. तुम्ही भले पाठ कराल हो, तुम्ही आहे तसं लिहाल सुद्धा, पण ते देत नाहीत ना मार्क. 1 ला 1 मार्क देत नाहीत, त्यांना काहीतरी चेंज पटतच नाही. बरं असो. बरं हे सगळं कळालं का? हे पॉईंट सगळे टाकलेत मी. आणि तिकडच्या साईडला ऍप्लिकेशन ऑफ फंड्स आणि ऍप्लिकेशन ऑफ फंड्सचा अर्थ कळाला का तुम्हाला? उभे केलेल्या पैशाचा वापर. साधं सांगतो, इथं पैसे उभे करायचे, इथं पैसे वापरायचे. सरळ साध्या भाषेत झालं. आणि हे ऍसेट साइडला कोणाचं पोस्टिंग होतंय? कुठले व्यवहार असतात रिलेटेड टू रिअल अकाउंट आणि अमाऊंट रिसिवेबल. आणि या साइडला पर्सनल अकाउंट इथं येतात आणि अमाऊंट पेएबल. एवढं झालं. हे एवढं सगळे मुद्दे दिले. हे सगळे मुद्दे तुमच्या ह्याच्यात आहेत, त्या थिअरीत आहेत. थिअरी. आता मी लायबिलिटी साइड येतो. लायबिलिटी साइड एक्सप्लेन करतो. आता मराठीत काय घ्यायचं याला? लायबिलिटी साइडला म्हणायचं भांडवल व देणे बाजू. भांडवल व देणे बाजू. आणि आपल्यासाठी तुम्ही पण मराठीत घ्यायचं. आणि नंतर इकडच्या साईडला मालमत्ता. अहो हे मराठी करून केलंय. मालमत्ता व येणे. काय येणे? अमाऊंट. अमाऊंट येणे. आणि इकडे भांडवल व देणे बाजू. बस बाजू काय लिहित नाही मी. पहिला व्यवहार कॅपिटल्स. आता पार्टनरशिप असल्यामुळे किती पार्टनर्स असणार इथं? 2 किंवा 3. 2 किंवा 2 पेक्षा जास्त. मग समजा आपण इथं ए घेऊया. ए चं कॅपिटल घेतलं. मग ए च्या कॅपिटल मध्ये काय काय होणार व्यवहार? ठराविक घेऊया. तिथलं सगळं काय घेत नाही, कळणार नाहीये. जे कळू शकतं या लेक्चरला तेवढंच घेऊया आता ह्या ओरल. मग आता पहिल्यांदा ड्रॉइंग लेस करायचं. का करायचं सांगूया? ड्रॉइंग लेस करायचं. ड्रॉइंग म्हणजे काय? व्यवसायातनं विड्रॉ केलेले पैसे. बिझनेस मधनं जर पैसे तुम्ही घेऊन गेलात घरी पर्सनल रिझन साठी तर त्याला ड्रॉइंग म्हणतात. ड्रॉइंग. मग बिझनेस मधनच न्या, नाही तर बिझनेसच्या बँकेतनं न्या. बँक अकाउंट असतो ना, त्यातनं विड्रॉ करा. एटीएम मधनं पैसे काढा बिझनेसच्या आणि घरी वापरा. त्याला पण ड्रॉइंग म्हणतात. अगदी का बिझनेस मधनच न्यायला पाहिजे असं नाही. जाऊ दे, बिझनेस मधनं किंवा बिझनेसच्या खात्यातनं पैसे घेतले तर त्याला ड्रॉइंग म्हणतात. आणि ड्रॉइंग मुळे कॅपिटल काय होतंय? कमी होतंय. बिझनेस मध्ये पैसे गुंतवले की कॅपिटल वाढतं, विथड्रॉ केले की कॅपिटल कमी होतं. त्याच्यानंतर ऍड सॅलरी ऑब्लिक कमिशन. ऍड कसं काय? काही वेळेला बिझनेस मध्ये पार्टनर काम करतो की नाही, ऍज अ पार्टनर म्हणून बिझनेस मध्ये काम करतो. मग तो काय करतो? एक नोकर असल्यासारखं बिझनेस मधनं सॅलरी घेतो. तो काय विचार करतो? एखादा नोकर ठेवला असता तर आपण त्याला पगार दिला असता की नाही. मग मी सगळं बिझनेस मध्ये काम करतोय, आपल्याच बिझनेस मध्ये, तर मी सॅलरी म्हणून एक 10,000 15,000 घेतो की. हा चालतंय, तसं चालतंय, हे आहे का मान्य आहे. मग सॅलरी किंवा कमिशन त्याला काही पण नाव देतं. म्हणजे पार्टनरने कुठनं पैसे घेतले? बिझनेस मधनं पैसे घेतले, त्यामुळे त्याचं कॅपिटल तेवढ्याने वाढणार.
लक्षात आलं? त्याला सॅलरी मिळाली रे. सॅलरी मिळाल्यावरती सॅलरीची रक्कम तो घरी नेत नाही, तो ती सॅलरीची रक्कम बिझनेसमध्ये रिइन्व्हेस्ट करतो, परत इन्व्हेस्ट करतो इथे कॅपिटल. इनडायरेक्टली कसं झालं, इकडे खर्च दाखवायचा आणि इकडे कॅपिटल वाढवायचं. भाषा कळाली का तुम्हाला? इकडे खर्च दाखवायचा, सॅलरी पार्टनरने घेतली म्हणजे बिझनेसचा खर्च झाला, आणि इकडे तो घरी नेत नाही, तो काय नोकर आहे काय, पार्टनर आहे, ते बिझनेसमध्ये परत ऍड करायचं. आणि कमिशन टू पार्टनर आणि सॅलरी टू पार्टनर दोन्ही एकच. एखाद्या वेळेस सॅलरी म्हणून घेईल, नाहीतर कमिशन म्हणून घेईल. त्यामुळे कॅपिटल काय होतं, वाढतं. त्याच्यानंतर प्लस ऑर मायनस, कळते का बघा, नेट प्रॉफिट ऑर नेट लॉस. कळेल हे? एवढंच घेणार आहे, बाकीचे ते आयटम घेणार नाही, कळणार नाही असं. बरोबर. काय कधी काय ऍड करायचं, कालच प्रॉफिट अँड लॉसचं लेक्चर झालंय. नेट प्रॉफिट झाला तर ऍड, आणि नेट लॉस झाला तर लेस. एवढं लेस. नेट प्रॉफिट झाला तर ऍड टू कॅपिटल, कॅपिटल वाढणार, आणि नेट लॉस झाला तर लेस फ्रॉम कॅपिटल. तिथं बघा आणि फळ्यावर पण बघा. आणि मध्ये दोन आयटम आहेत, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल. ते येऊ दे तिथनं, ऍडजस्टमेंट मध्ये इफेक्ट येऊ दे, त्या दिवशी घेऊया. सगळंच नाही होतं, शक्य नाही, टायमिंग मध्ये पण नाही, आणि पटणार नाही. तुम्ही नुसतंच ऐका. हे कसं पटतंय? कॅपिटल ड्रॉइंग का लेस करायचं, बिझनेस मधून पैसे विथड्रॉ केले. सॅलरी आणि कमिशन का, त्याला मिळालं, त्या पार्टनरला सॅलरी ऑर कमिशन, सॅलरी घेईल नाही तर कमिशन घेईल, त्याचं कॅपिटल तेवढ्याने वाढणार. नेट प्रॉफिट मुळे कॅपिटल वाढणार, नेट लॉस मुळे कॅपिटल कमी होणार. बस एवढं बोलू शकतो आपण. आता काय करायचं, असाच पार्टनर कोण असणार, बी. इथं काय लिहितोय बघ, सेम ऍज अबव. म्हणजे ह्याला पण व्यवहार कोणासारखे असणार, त्याच्यासारखेच असणार. कळालं? परत काय बोलायला नको. सी असेल तर त्याला पण तसंच, ए बी सी, शक्यतो दोन पार्टनर असतात. आता इथनं मी मात्र काय घेतो माहितीये काय, हे मी स्वतःसाठी तुम्हाला समजण्यासाठी बंद केलंय, तुम्ही काय करायचं नाही प्रॉब्लेम मध्ये. इथनं सगळ्या लायबिलिटीज घेतो. देणी देणी देणी. आता बरीच देणी आहेत. सन्ड्री क्रेडिटर्स, एक एक लिहितो आणि लगेच अर्थ सांगून टाकतो. सप्लायरचं देणं म्हणजे काय, ज्याच्याकडनं तुम्ही माल परचेस करता का नाही त्याचं देणं. उधारीवर खरेदी केली रे, उधारीवर खरेदी केली तर त्याचं देणं, त्याला म्हणतात सप्लायर. पटकन मराठी पाहिजे असेल लिहा, काय तिथं मराठी आहे काय, आहे नसेल तर लिहू शकता. ऐकणं आणि लिहिणं आणि ऐकणं, वाच, हे एवढंच का, तुम्ही स्वतः काही तेवढंच लिहायचं, लगेच बघायचं पहिलं. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे सप्लायरचं देणं, ज्याच्याकडनं तुम्ही क्रेडिट परचेस करता. क्रेडिट परचेस माहितीये का, उधार खरेदी, त्याचा आपण देणं आहे, देणं आहे, सप्लायरचं देणं. त्याच्यानंतर बिल्स पेएबल, बिलाच्या स्वरूपातलं देणं. हे सगळी देणी आहेत. कॅपिटल भाग संपलावर. बिल्स पेएबल बिलाच्या स्वरूपातलं देणं. त्याच्यानंतर बँक लोन, कर्ज. हे नेहमी काय असते, तुम्ही गाडीसाठी कर्ज काढता, घरासाठी कर्ज काढता, मशीनसाठी कर्ज काढता, आपले हप्ते असतात. म्हणजे आपण हे बँकेचं काय देणं आहे, हे पण देणं आहे. आता नंतर बँक ओव्हरड्राफ्ट. ह्याच्या मागे काय लिहितो तुमच्या लक्षात येण्यासाठी, काही लोकांना करंट अकाउंट. हा बँक ओव्हरड्राफ्ट कोणाला मिळतो, करंट अकाउंटवर. समजा तुझ्या करंट अकाउंटवर 5,000 रुपये शिल्लक आहे आणि तुला कोणातरी पेमेंट 50,000 करायचे आणि खात्यावर किती शिल्लक आहे, फक्त 5,000. तर बँकेला पटकन रिक्वेस्ट करायची, आम्हाला जरा ओव्हरड्राफ्टची परवानगी द्या. एक थोडी 15 मिनिटाची प्रोसेस असती, सह्या वगैरे थोड्या असतात. मग त्या सह्या करायचं, मग बँक तुमच्या खात्यात 50,000 टाकते. बँक हे कर्ज आहे, बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे. आणि हे कोणाला मिळतं, फक्त करंट अकाउंट होल्डरला मिळतं. ज्याचं बिझनेसचा करंट अकाउंट बँकेत असतो त्याला हे बँक ओव्हरड्राफ्टची फॅसिलिटी मिळते. खात्यावर शिल्लक असलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे घ्यायचे, कोणाकडनं, बँकेकडनं घ्यायचे. आणि बँकेचं कर्ज आहे, 15 दिवसात फेडतो म्हणायचं, महिन्यात फेडतो म्हणायचं, त्याला बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतात. म्हणजे बँकेचं काय देणं आहे. आता काय काय राहिलं, आता हे महत्वाचे झाल्यावर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ह्याचा अर्थ काय, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे अजून खर्च द्यायचा आहे. 2 महिने झाले पगारच दिला नाही, त्याला काय म्हणतात इंग्लिशमध्ये, आउटस्टँडिंग सॅलरी. 2 महिने झाले दुकानाचं भाडंच दिलं नाही, आउटस्टँडिंग रेंट. साध्या भाषेत, अकाउंटच्या भाषेत सांगू, साधं इंग्लिश, अनपेड. अनपेड म्हणजे माहिती की अनपेड, किंवा आणखी एक सोपं, नॉट पेड. आता लक्षात येते, नॉट पेड सॅलरी, नॉट पेड म्हणून नाही, नॉर्मल इंग्लिश आहे ते. हे आउटस्टँडिंग सॅलरी, आउटस्टँडिंग रेट, आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट. म्हणजे काय, ऍडव्हर्टाइजमेंटला लावली ऍडव्हर्टाइजमेंट, त्याचे पैसे अजून दिलेच नाही, ते एजन्सीचे पैसे, ऍडव्हर्टाइजची एजन्सी असते ना,
हे जे मार्केटमध्ये मोठमोठे डिजिटल बोर्ड लावतात की नाही, ते ऍडव्हर्टायझिंग करणारी लोक आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या गावामध्ये अशा साईट आहेत. तिथं त्याला जाऊन विचारायचं तुमच्या कुठल्या कुठल्या गावात असे साईट आहेत. त्यांनी ती जागा विकत घेतलेली असते, त्या घर मालकाला पैसे देऊन. ते ज्या घरावर त्याने अँगल मोठा लावलेला असतो ना, त्या मालकाला लमसम पैसे दिलेले असतात लाखात, 1 वर्षासाठी 5 वर्षासाठी, आणि त्यांनी ते लीजवर घेतलेलं असते आणि आपल्याला ते ऍडव्हर्टाईज लावून देतात. तो तसा प्रकार असतो. ते मोठमोठे डिजिटल बोर्ड लावतात ना, त्याच्यासाठी सांगितलं. बरं, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस झालं. त्याच्यानंतर या साईडला इन्कम रिसिव्ह इन ऍडव्हान्स. तिथलं मराठी अक्षर जर बारीक असेल तर हे लक्षात ठेवा. इन्कम रिसिव्ह इन ऍडव्हान्स म्हणजे पुढच्या वर्षाचं इन्कम ह्या वर्षी मिळाले. अहो शब्दात उत्तर आहे हो नॉर्मल. अलीकडे मोबाईल मध्ये असल्यामुळे थोडं इंग्लिश कळतंय. इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स, आगाऊ इन्कम मिळाले. दुसऱ्या भाषेत सांगायचं, इन्कम ऑफ नेक्स्ट इयर रिसिव्ड इन करंट इयर, म्हणजे पुढच्या वर्षाचं इन्कम वर्षाचा आत्ता मिळाले. व हे इन्कम देणं दाखवायचं. का देणं दाखवायचं? ते ह्या वर्षाचं नाही आहे, ते कुठल्या वर्षाचं आहे? पुढच्या वर्षाचं आहे. पुढच्या वर्षाचं आहे. आता हे 21 आहे, 22 चे इन्कम 21 मध्ये मिळालं, त्याला म्हणतात इन्कम रिसिव्ड इन ऍडव्हान्स. साधं 22 चे इन्कम 21 मध्ये मिळालं. तर घ्या पैसे, पण लायबिलिटी साईडला दाखवा देणं. देणं हे कोणाचं देणं? पुढच्या वर्षाचं देणं. पुढच्या वर्षाला, त्या माणसाला नाही, पुढच्या वर्षाला देणं दाखवायचं. अजून काय ह्या साईडला? मला वाटतं हाय रिझर्व्ह फंड आहे काय? होय ना? आहे का रिझर्व्ह फंड? आहे. रिझर्व्ह फंड म्हणजे राखीव निधी. राखीव निधी हा निधी कसा तयार करतात? दरवर्षी आपल्या फर्मला जो प्रॉफिट होतो त्यातनं थोडी थोडी रक्कम या रिझर्व्हला ट्रान्सफर करायची दरवर्षी. 10%, 20%, जे आपल्याला योग्य वाटेल ते पार्टनर ठरवणार, आणि तेवढी रक्कम ट्रान्सफर करायची आणि हा रिझर्व्ह वाढत जायचा. आणि याचे पैसे कुठे वापरायचे? समजा बिझनेस मध्ये काहीतरी अपघात घडला, कोणाला कॉम्पेन्सेशन द्यायचं तिथं, तुम्हाला एखादं नवीन मशीन खरेदी करायचं आहे त्याच्यासाठी, यातले पैसे काढायचे आणि तिकडे वापरायचे. तुम्हाला जरा दुकान डेकोरेशन करायचं आहे किंवा परत इंटिरियर बदलायचं दुकानाचं, यातले पैसे काढायचे आणि वापरायचे. तुमचेच असतात, तुमचेच असतात, पार्टनर्स लोकांचेच असतात. त्यामुळे रिझर्व्ह फंड, किंवा ह्याला दुसरा शब्द आहे जनरल रिझर्व्ह. आपल्या ह्याला आलं होतं की हा व्यवहार डिझॉल्युशनला आला होता की लायबिलिटी साईडला कॅपिटलच्या क्रेडिटला वाटत होतो बघा, कॅपिटलच्या क्रेडिटला, तो हाच डिझॉल्युशनच्या वर. असो आता काही ना ते नसेल तर आता तरी लक्षात ठेवा, ह्याला राखीव निधी म्हणतात, राखीव निधी. आणि तो कसा तयार करायचा? दरवर्षी 10%, 20% नेट प्रॉफिट मधनं ट्रान्सफर करायचे पैसे, आणि हा फंड वाढवत जायचा, आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा वापरायचं. बस. आणि काय राहिलं बघा लायबिलिटी साईडचं सांगा, म्हणजे तिकडची साईड घेतो. काय राहिलं बघ? प्रॉव्हिडंट फंड. हे पण देणं आहे. जे आपल्या पार्टनरशिप मध्ये कामगार आहेत त्यांचा हा प्रॉव्हिडंट फंड आहे. मालकाचा याच्याशी काडीचा संबंध नाही. ज्या वेळेला आपला एखादा कामगार व्यवसाय आपला नोकरी सोडेल पार्टनरशिपची आपल्या दुकानातली, किंवा त्याला आपण रिटायर करू, काढून टाकू, तर त्यावेळेला त्याला प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे त्याचे साठलेले त्याला द्यायला पाहिजे. प्रॉव्हिडंट फंडाचे जे नोकरदार असतात त्यांना हे माहित आहे. प्रॉव्हिडंट फंड ज्या वेळेला एखादा कामगार नोकरी सोडतो किंवा तो रिटायर होतो, त्यावेळेला त्याचे फंडाचे पैसे आपल्याकडे साठलेले असतात. कोणाकडं? मालकाकडं, पार्टनरशिपकडं. ते पैसे त्याला द्यायला पाहिजे. कळालं? प्रॉव्हिडंट फंड म्हणजे सरळ असं लक्षात ठेवा, ह्याला पाहिजे असेल तर एम्प्लॉईचे देणे, एम्प्लॉईचे देणे, मराठी कर्मचाऱ्याचे देणे. कधी? एक तर रिटायर झाल्यावर, किंवा आपण त्याला डिसमिस केलं, डिसमिस करून टाकल्यावर त्याला त्याचे पैसे द्यायचे. कारण काय असेल त्याचे त्याला पैसे द्यायला पाहिजे. हे म्हणजे कोणाचं देणं आहे? एम्प्लॉईचं देणं आहे. हे एम्प्लॉईचं देणं आहे. लक्षात ठेवा, तिथं नसेल तर लिहा तसं. एवढं आहे. आणि काय राहिलं सांग? एवढंच. ओके. ह्याच्या बाहेर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काही येत नाही. एवढेच आयटम असतात. तिकडं भरपूर आहे, तिकडं भरपूर आहे. आता हे सगळं टोटल लेक्चर चाललंय. अजून याच्यात काय होणार आहे माहितीये का? सोडवतानाचं टेक्निक वेगळंच आहे. आपण 11वीला केलं तसंच सोडवायचं आहे. ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला हे व्यवहार सगळे कुठे येतात? ट्रायल बॅलन्सच्या डेबिटला येतात. हे व्यवहार कुठे येतात? सगळे ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला येतात. ट्रायल बॅलन्स माहिती आहे की दाखवलं की परवा, छोटासा पर्टिक्युलर डेबिट क्रेडिट. हा, तेव्हा सोडवतानाच सोपं आहे आणि फरक करतो मी. आता हे ओव्हरऑल लेक्चर चाललंय, आपलं लेक्चर चाललंय. सोडवतानाच सिस्टीम वेगळी आहे, पहिला काय नंतर काय स्टेप्स आहेत, त्याप्रमाणे सोडवायचं. आता ओव्हरऑल लेक्चर चाललंय त्याप्रमाणे. इथं लायबिलिटी साईड संपली. आता ऍसेट साईड घेऊया. ऍसेट साईड 2 मिनिटं वाचून घ्या फक्त.
आता ऍसेट साईडला वरच्या साईडला फिक्स्ड ऍसेट्स घ्यायचे. फिक्स्ड ऍसेट्स म्हणजे ज्या ऍसेट्स बिझनेस मध्ये लॉंग टर्म राहणार आहेत, दीर्घकाळ राहणार आहेत, त्या ऍसेट्स वर घ्यायच्या आणि ज्या ऍसेट्स मध्ये फ्लक्च्युएशन होतं करंट ऍसेट्स त्या खाली घ्यायच्या. हे टाइप्स ऑफ ऍसेट्स मध्ये येतंय. टाइप्स ऑफ ऍसेट्स आपण घेतले 11वीला, त्याच्यामध्ये होतं करंट ऍसेट्स आणि फिक्स्ड ऍसेट्स. काढून बघा त्यामध्ये होतं. बरं, फिक्स्ड ऍसेट्स मध्ये कोण येणार? फिक्स्ड ऍसेट्स मध्ये गुडविल नाही, ते घेण्यापेक्षा पहिला लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, त्यानंतर फर्निचर, आता गुडविल. त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट. ह्या सगळ्या काय आहेत? फिक्स्ड ऍसेट्स आहेत. अजून आहेत ह्याच्यामध्ये लीज होल्ड प्रॉपर्टी, हाऊस होल्ड प्रॉपर्टी. शेवटी प्रॉपर्टी अर्थ नाही कळाला तरी चालतंय. लीज होल्ड प्रॉपर्टी म्हणजे भाडे तत्वावर घेतलेली असेल, कोणाच्या तरी असेल, तुम्ही भाड्याने घ्यायचे. आता दुकान गाळा भाड्याने घेतलेत का 10 वर्षाच्या लीजवर, 10 वर्षाच्या लीजवर, 5 वर्षाच्या लीजवर. मग लीज होल्ड प्रॉपर्टी 5 वर्षाचं दुकान गाळा तुझा, 5 वर्ष. त्याच्यानंतर ते दुकान गाळ्याचं जे अग्रीमेंट असतं ते रिन्यू करायचं. लीज होल्ड प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी शब्द आला की तो कुठे घ्यायचा? ऍसेट साईडला घ्यायचा. म्हणत नाही का तुम्ही काय तुमची प्रॉपर्टी भरपूर आहे की प्रॉपर्टी म्हणजेच ऍसेट्स, आणि त्या कुठल्या साईडला घ्यायचं? ऍसेट साईडला. पण वरती घ्यायचं, वरच्या साईडला घ्यायचं. खाली कोणाला घ्यायचं? अशा ऍसेट्स की ज्यांच्या व्हॅल्यू मध्ये सारखं फ्लक्च्युएशन असते, त्या ऍसेट्स खाली घ्यायच्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सन्ड्री डेटर्स. डेटर्स म्हणजे कस्टमर कडचं येणं. डेटर्स कस्टमर कडचं येणं. इकडे सन्ड्री क्रेडिटर्स झालं, तिकडे सन्ड्री डेटर्स आहे. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल, बिलाच्या स्वरूपातनं येणं. हे सगळे रिअल अकाउंट मध्ये येतात आणि येणं आहे, आपल्याला येणं आहे. आणि ह्याच्यानंतर आता बाकीचं आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. त्याचा अर्थ काय? प्रीपेड एक्सपेन्सेस याचा अर्थ आगाऊ केलेला खर्च. साध्या भाषेत एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. बस लक्षात आलं? आता साध्या भाषा एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स, आपलं नॉर्मल इंग्लिश आहे. आगाऊ खर्च दिलाय. आता ऍडव्हर्टाइजमेंटच्या वेळेला हे विषय असतो. ऍडव्हर्टाइजमेंटच्या वेळेला तो ऍडव्हर्टाइजमेंट एजन्सीवाला काय म्हणतो, तुम्ही अग्रीमेंटच्या वेळेला 50% रक्कम द्या. अग्रीमेंटच्या वेळेला मोठी ऍडव्हर्टाइज अग्रीमेंट असते आणि ऍडव्हर्टाइज लागल्यावर 50% रक्कम द्या. म्हणजे तुम्ही ऍडव्हर्टाइज चालू व्हायची आहे त्याच्या आधीच पैसे दिलात ना, म्हणजे त्याला एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. किंवा एखादा कामगार आहे, त्याला फार गरज आहे, पगार दिला, पुढच्या महिन्याचा पगार आत्ताच देऊन टाकला, या महिन्यात गरज आहे बघा, अडचण. प्रीपेड एक्स सॅलरी, प्रीपेड रेंट, प्रीपेड इन्शुरन्स, असं होतंय. प्रीपेड म्हणजे काय? आगाऊ केलेला खर्च. एक्सपेन्सेस पेड इन ऍडव्हान्स. लक्षात आलं? ऍडव्हान्स सॅलरी म्हटलं तरी चालतंय. ऍडव्हान्स सॅलरी हे का बरं या साईडला येतंय? हे ऍडव्हान्स पगार दिलायस ना, ते येणं समजायचं. येणं समजून ऍसेट साईड. येणं समजायचं, येत नसतं. एकदा ऍडव्हान्स सॅलरी दिली की येत नसती. तुझ्या हिशोबात तू म्हण येणं समजून ऍसेट साईड. अजून समजून म्हणजे ॲझ्युम करायचं की येणं आहे. नंतर काय आहे? आउटस्टँडिंग आहे त्याच्याजवळ. आउटस्टँडिंग इन्कम म्हणजे काय? अजून इन्कम येणं आहे. दुसऱ्या भाषेत इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ह. इन्कम आपल्याला येणं आहे पण मिळालेलं नाहीये, ही साधी भाषा आहे. इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ह. हे अजून तुम्ही म्हणत नाही का मला ह्याच्याकडनं एवढे रुपये येणं आहे, एवढे रुपये येणं आहे, म्हणजे तुझं ती ह्या साईडला जातं. तू जर मांडलास तुझी तर कोणाकडनं येणं असेल तर, म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम, इन्कम ड्यू बट नॉट रिसिव्ह, हे पण येणं आहे. आता बाकीचं काय राहिलं? इथं कॉपीराईट आहे बघा, आहे ते कॉपीराईट. हे खरं वर घ्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी. ट्रेडमार्क एकदम एक्सप्लेन करतो. नंतर कॉपीराईट, ट्रेडमार्क, अजून आहे पेटेंट्स. हे तिन्ही लायसन्स आहे. तिन्ही लायसन्स आहे. कॉपीराईट हे पुस्तकाच्या बद्दल असतं. एखादं पुस्तक तुम्ही जर चांगलं ब्रँडेड घेतलं असेल तर त्याच्यात लिहिलेलं असतं या पुस्तकातील सर्व मजकूर प्रकाशकाच्या स्वाधीन आहे, किंवा या पुस्तकातील कुठला मजकूर तुम्ही जर कॉपी मारला, झेरॉक्स मारला, झेरॉक्स मारून स्वतःसाठी वापरला तर चालतंय, पण त्यातलाच मजकूर वापरायचा आणि स्वतःच पुस्तक काढायचं ते नाही चालत, तुमच्यावर लीगल ऍक्शन होती. आता टार्गेटचं पुस्तक आल्यावर तुम्हाला दाखवतो आहे त्याचं आहे कॉपीराईट. ते कोणाच्या हातात? त्याच्यातले जर कुठला मजकूर तुम्ही छापला आणि हे माझं पुस्तक असं जर सांगितलं तर तुमच्या ते त्यांना कळलं तर तुमच्यावर लीगल ऍक्शन होती. बरं, कॉपीराईट म्हणजे पुस्तकाच्या बाबतीत. ट्रेडमार्क म्हणजे हाऊसिंग बॉम्ब,
क्रिकेटचा सिम्बॉल आहे, युनियन बँकेचा सिम्बॉल आहे, एअरटेलचा सिम्बॉल आहे, जिओचा आहे, हे सगळं ट्रेडमार्क मध्ये सिम्बॉल. आणि पेटंट्स म्हणजे तुमचं जे इलेक्ट्रॉनिकचं डिझाईन वगैरे असतं का नाही, इलेक्ट्रॉनिकचं डिझाईन, कधीतरी मोबाईल तुटल्यानंतर त्याच्या आतलं काढून बघा की ते हिरवी चिप असते की नाही, हिरवी चिप, तेच इलेक्ट्रॉनिकचं डिझाईन असतं. आणि प्रत्येक रिमोटचं ते वेगवेगळं असतं, प्रत्येक रिमोटचं. आपल्या मोबाईलमध्ये पण आहे ते, मोबाईलमध्ये पण हिरवी चिप असते, ते सोल्डरिंग केलेलं वायरिंग वगैरे ते सगळं असतं, अगदी छोटं असतं, बारीक. माहिती आहे का एवढी चिप ते मोबाईलमध्ये जेवढा आकार त्याप्रमाणे असतं. ते ब्ल्यूटूथ सुद्धा तुम्ही जर ब्ल्यूटूथ वापरता का नाही, ते सुद्धा एखादं तुटलं तर उघडून बघा, त्याच्या एवढंच असतं हिरवं, आणि त्याला वायरिंग वगैरे सोल्डरिंग केलेलं असतंय. मग हे काय डिझाईन आहे, डिझाईन, इलेक्ट्रॉनिक डिझाईन किंवा आपलं प्रोडक्शन बद्दलचं डिझाईन, हे सगळे लायसन्स आहे. हे जरा इथं घ्यायला पाहिजे होते, इथं घ्यायला पाहिजे, अगदी वर नको, वर ह्याचीच जागा आहे, हे तिघं इथं मध्ये पाहिजे. झालं. अजून काय आहे, लूज टूल्स आहे. लूज टूल्सला दुसरा शब्द स्पेअर पार्ट्स, नसेल तर घ्या, आहे का तिथं. लूज टूल्स म्हणजे स्पेअर पार्ट्स. हे कधी असतात, जिथं प्लांट अँड मशिनरी असतात तिथं हे असतं लूज टूल्स. त्या मशिनरीचे पार्ट्स किंवा रिपेअरी करण्याची साधनं, मशीन रिपेअरी करण्याची साधनं. आता आपल्याकडे गाडी असेल तर 4-5 पाने असतात की नाही, काय झालं गेलं तर बघायला, चाक तरी काढायला, पंक्चर झाल्यावर असतात आपल्या स्वतःकडे पाने. मग ते लूज टूल्स, प्लांट अँड मशीनरी ह्याचा संबंध जवळचा आहे, पण हा खाली आणि हा प्लांट अँड मशीन वर. हे तिघं, हे लक्षात आलं का. कॉपीराइट एका मुद्द्यात, कॉपीराइट पुस्तकाबद्दल, ट्रेडमार्क सिम्बॉल आपल्या बिझनेसचा सिम्बॉल, पेटंट्स म्हणजे डिझाईन, आपल्या डिझाईन असतं ते. आता बऱ्याच टीव्ही मध्ये सुद्धा काही टीव्हीचे स्पीकर खाली असतात, ते बेसला असतात, काही टीव्हीचे स्पीकर कडेला असतात, काही टीव्हीचे स्पीकर वरच्या साईडला असतात. असं काय एकमेकाचं बघून करता येत नाही. चायना तर सगळ्याचीच कॉपी करता येते की करायचं नसतं, केलं तर त्याच्यावर लीगल ऍक्शन होती, करायचं नसतं, केलं तर डुप्लिकेट निघतंच की. तुम्हाला माहिती आहे की गाड्यांचे पार्ट्स डुप्लिकेट निघतात की नाही, अगदी ओरिजिनल सारखे दिसतात, पण जेव्हा बसवायला जातो तेव्हा ते बसत नाही, तिथं ठोकाठोकी करून बसवायला लागते. पण ओरिजिनल पार्ट लगेच बसतात, सगळ्यावरती डुप्लिकेट निघतात, सगळेच निघतात. काही जण सरळ म्हणतात ओरिजिनल पाहिजे का डुप्लिकेट पाहिजे. हा, डुप्लिकेट 6 महिने टिकतं, ओरिजिनल 4-5 वर्ष टिकतं, तसा प्रकार असतो. मग कळालं का हे पेटंट्स लूज हे प्रकार. आता ऍसेट साइडचं काय राहिलं सांगा, ऍसेट साइडला अजून काय राहिलं, म्हणजे तुम्ही बघा लक्ष. हा, 2 मुद्दे आले. स्टॉक ऑफ स्टेशनरी, थोडंसं कोणतरी बोललेलं कळालं मला. स्टॉक ऑफ स्टॅम्प्स आहे का, बोलतो मी. हा, अजून काय राहिलं बघ, हे दोघं तिकडे कडेला लिहिले काय. हा, ते महत्वाचे. कॅश इन हँड, अहो हेच राहिले की आमच्या जवळचे पैसे. त्यानंतर कॅश ऍट बँक. आणि एक महत्वाचं आहे, दुकानात असतोच तो स्टॉक. ते बाकीचे नको. आता पीएफचं काय नको, पीएफचं नंतर बोलू. पीएफ इन्व्हेस्टमेंट आहे ना, नंतर बोलू, येऊ दे प्रॉब्लेम. हा, एवढे 5 राहिले बघा, हे 2 आणि हे 3, एवढे राहिले. आता काय राहिले ते प्रॉब्लेम मध्ये बस. कॅश इन हँड म्हणजे आपल्या जवळची शिल्लक, दुकानातली. कॅश ॲट बँक म्हणजे खात्यावरची शिल्लक. स्टॉक म्हणजे आपल्या बिझनेसला 31 मार्चला असलेला स्टॉक, इट इज कॉल्ड क्लोजिंग स्टॉक. आणि ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला असतो तो ओपनिंग स्टॉक. आठवतं का ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट, ओपनिंग स्टॉक. आणि हा क्लोजिंग स्टॉक. वर्षाच्या शेवटी आपल्या बिझनेसमध्ये जो स्टॉक असतो त्याला क्लोजिंग स्टॉक म्हणतात. हे तिन्ही कळालं. हे आपल्या जवळची शिल्लक, ही बँकेतली शिल्लक, हा दुकानातला स्टॉक 31 मार्चचा. हे काय, स्टॉक ऑफ स्टेशनरी आणि स्टॉक ऑफ स्टॅम्प्स. दुकानामध्ये स्टेशनरी एकदम आणतात वर्षाची लागेल ती, पार्टनरशिप मोठ्या दुकानात जी वर्षाला स्टेशनरी, बुक्स ऑफ अकाउंट्स लागतात की हिशोबाची पुस्तकं, ती एकदम आणतात. मग त्यातली स्टेशनरी थोडीशी शिल्लक राहते, त्या स्टेशनरीला म्हणायचं ऍसेट्स आहे. हे ऍसेट आहे स्टॉक ऑफ स्टेशनरी. एकदम रजिस्टर एकदम खरेदी करतात रे. दिवाळीच्या मुहूर्तावर पूजा करताना एकदम रजिस्टर खरेदी करतात. आपल्याला वर्षाला किती लागतात, कॅशबुक किती लागतात, 4 वह्या. दर वर्षाचा अनुभव असतो ना, त्याच्यावरनं बुक्स ऑफ अकाउंट्स परचेस करतात, ते पूजा करतात. तेव्हा दरवर्षी खरेदी केलेल्यापैकी थोडी स्टेशनरी शिल्लक राहते. ती स्टेशनरी कुठे येते, ऍसेट साईड. स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणून ऍसेट साईड आहे. त्यामुळे ही मालमत्ता आहे. आणि स्टॉक ऑफ स्टॅम्प्स म्हणजे काय, स्टॅम्प्स म्हणजे पोस्टाची तिकीटं. पोस्टाची जी तिकीटं असतात ती काही पार्टनरशिप फर्ममध्ये जर असे काही कायदेशीर व्यवहार असतील तर ते एकदम 100 रुपये 500 रुपयाची तिकीटं खरेदी करतात.
₹1 तिकीट लागलं की पोस्टात जाऊन यायचं का? ₹5 तिकीट लागलं कुठल्या तरी अग्रीमेंटवर, थांब जरा पोस्टात जाऊन येतो, ₹5 तिकीट घेऊन येतो. स्टॅम्प्स म्हणजे तिकीट जे पार्सलवर ह्याच्यावर लावतात एनव्हलपवर, ₹5 ₹10 ते तिकीट, बाकी वेगळं तिकीट कुठलं नव्हे. हे पण तिकीट शिल्लक राहिली की ती आपली ऍसेट. आता ह्या वर्षी ₹500 तिकीट आणली, सगळी तिकीट संपली का? नाही, त्यातली 200ची शिल्लक राहिली, ₹200. मग ती काय झाली? आपली ऍसेट. त्यामुळे स्टॉक ऑफ स्टेशनरी हे स्टॉक ऑफ स्टॅम्प्स हे ऍसेट आहे. खरं हे स्टेशनरी स्टॅम्प्स कुठं असतात? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला असतात. ऍक्च्युअल खर्च आहे आणि त्यातनं ते शिल्लक राहिलेले ऍसेट्स आहेत. जे आयटम राहिले, जी स्टेशनरी राहिली ती ऍसेट, जी स्टॅम्प्स राहिले ती ऍसेट. टोटल झालं बघा. एक ते पीएफ इन्व्हेस्टमेंट आहे ते राहू दे, येऊ दे प्रॉब्लेम मध्ये, त्यावेळेला बघू. अजून बरेच आयटम येतील, त्या वेळेला थोडे ठेवूया की. आता सुद्धा हे सगळं बोलल्यावर तुमच्या लक्षात राहणार आहे का? बॅलन्स मला आता लेक्चर द्यायला पाहिजे म्हणून दिलंय, परत प्रॅक्टिसच्या वेळेला मला घ्यावंच लागणार आहे. इथं बॅलन्स शीट संपली. आता ही दोन्ही साईड टॅली आहे. 1,50,000 1,50,000 टॅली. इथं हा भाग संपला बॅलन्स शीटचं लेक्चर. हे एवढा प्रकार बॅलन्स शीटला असतो. परत सांगतो, ही सोर्सेस ऑफ फंड्स आणि ही साइड अप्लिकेशन ऑफ फंड्स. या बाजूला सगळे पर्सनल अकाउंट्स येतात. पर्सनल अकाउंट्स आर रेकॉर्डेड इन डॅश साइड ऑफ बॅलन्स शीट. मुलं म्हणणार सर वाक्य चुकले. पर्सनल अकाउंट्स आर रेकॉर्डेड इन बॅलन्स शीट इन डॅश साइड ऑफ बॅलन्स शीट, लायबिलिटी साइड ऑफ बॅलन्स शीट. आणि रिअल अकाउंट्स कुठं पोस्टिंग केले जातात? ऍसेट साइडला. तुम्ही येताना म्हणणार सर एक एमसीक्यू चुकलं तर बघा. चुकलं नाही, बरोबर होतं, तुला येत नव्हतं. ही पर्सनल साइड, ही पर्सनल अकाउंट्स इकडे येतात. थेअरीमध्ये आहे ह्याच्या. आणि या साइडला रिअल अकाउंट येतात आणि अमाऊंट रिसिवेबल येतात. इकडे अमाऊंट पेएबल ते पण येईल ह्याला ऑब्जेक्टिव्हला येईल. ते काय सांगता येत नाही. झालं. इथं बॅलन्स शीटचं लेक्चर संपलं. बॅलन्स शीट टॅली पाहिजे. इथं बॅलन्स शीट ऑफ ॲज ऑन 31/3 सगळं पाहिजे. याप्रमाणे लेक्चर आहे. आता बघू पुढचा भाग काय घ्यायचा.